नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज। भाजपचा दारुण पराभव, भाजपला जोरदार धक्का। सगळ्या जागावर डिपॉझिट झाले जप्त। नेमकं झाले काय ते आपण बघणार आहोत। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दारुण पराभव झालेला आहे। 20 वर्षापासूनची त्यांची सत्ता हातून निसटलेली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत मोठा पराभव झालेला आहे। विशेष म्हणजे त्यांची एक सुद्धा जागा निवडून आलेली नाही। सर्वचे सर्व समर्थकांचं पॅनल दणदणीत पराभव झालेला आहे। ही प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी यांची उलाढाल जवळजवळ 150 कोटीच्या घरात आहे। त्यामुळे निवडणूक महत्त्वाची होती। याशिवाय गेल्या 20 वर्षापासून ही विखेंच्या ताब्यात होती, परंतु निवडणुकामध्ये त्यांचा दारुण पराभव झाला व एक सुद्धा जागा आली नाही। तसेच 17 जागावरील समोरील विठ्ठल पवार यांचं सर्व जागा लागल्यात। 53 उमेदवारांनी आपलं नशीब यामध्ये आजमावलं होतं, तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या सर्व समर्थकांनी आपल्या जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे या विखेंच्या पराभवानंतर पवार यांच्या जिंकल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद।